महाराष्ट्रात एक असं गाव आहे जे सध्या एका खूप वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले. कारण आहे तिथली एक बँक. पण ही काही साधीसुधी बँक नाही. चला जाणून घेऊया या बँकेची अनोखी गोष्ट. आता बघा, बँक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? काउंटरवर रोख रक्कम, चेकबुक, एटीएम, बरोबर ना? पण ज्या बँकेबद्दल आपण बोलतोय ना, तिथे यातलं काहीही नाहीये. बस साहजिकच प्रश्न पडतो की ही बँक आहे तरी कसली? जिथे पैसेच नाहीत तिथे कसली आलीये बँक? तर ही आहे चक्क बकऱ्यांची बँक. हो, बरोबर ऐकलं, बकऱ्यांची. ऐकायला कितीही विचित्र वाटलं तरी याच बँकेने आज हजारो महिलांचं आयुष्य अक्षरशः बदलून टाकलं आहे. ठीक आहे, तर मग आता जरा खोलात शिरूया आणि पाहूया की ही बकऱ्यांची बँक नक्कीच चालते कशी. ही गोट बँक आहे जळगाव जिल्ह्यातल्या 40गाव तालुक्यात. आणि इथून मिळणारं कर्ज म्हणजे काही डोक्यावरचं ओझं नाहीये. उलट ते एका नवीन आयुष्याची सुरुवात करून देतं. खास करून त्या महिलांसाठी ज्या खूप गरीब आहेत, विधवा आहेत, ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही किंवा रोजगाराचं दुसरं कुठलंच साधन नाही. त्यांच्यासाठी तर हा खूप मोठा आधार आहे. बरं, मग ही एवढी वेगळी कल्पना आली कुठून? कोणाच्या डोक्यातून आली ही संकल्पना? तर ही कमाल केली आहे पुण्याच्या सेवा सहयोग फाउंडेशनने. त्यांच्या नावाप्रमाणेच सेवा आणि सहयोगाच्या भावनेतून त्यांनी हे काम उभं केलंय. त्यांचं ध्येय अगदी स्पष्ट आहे: ग्रामीण महिलांना पायावर उभं करायचं, त्यांना एक शाश्वत रोजगार द्यायचा. ओके, तर मग आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या बँकेतून कर्ज मिळतं कसं? आणि महत्वाचं म्हणजे ते फेडायचं कसं? याची पद्धत आहे ना, ती एकदम सोपी पण जबरदस्त आहे. बघा, सगळ्यात आधी महिलांना बकरी पालण्याचं व्यवस्थित प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे बकरीला काय खायला द्यायचं, तिची काळजी कशी घ्यायची, हे सगळं शिकवतात. हे प्रशिक्षण झालं की प्रत्येक महिलेला एक मोठी चांगली बकरी दिली जाते. आणि अट फक्त एकच: साधारण 6 ते 9 महिन्यात त्या बकरीला जी पिल्लं होतील त्यातलं फक्त एक पिल्लू म्हणजे एक कोकरू बँकेला परत करायचं. आणि मग तेच कोकरू दुसऱ्या गरजू महिलेला दिलं जातं. आणि बस, ही मदतीची आणि सक्षमीकरणाची साखळी अशीच पुढे चालू राहते. आता ही प्रक्रिया ऐकायला खूप साधी वाटते, हो ना? पण यामुळे महिलांच्या आयुष्यात जो बदल घडतोय ना, तो खूप मोठा आहे. तो कसा, तेच आता पाहूया. आता याचं गणित बघा, किती सोपं आहे. एका बकरीला वर्षाला साधारणपणे 3-4 पिल्लं होतात. बँकेला परत किती करायचंय? फक्त एक. म्हणजे उरलेली 2-3 पिल्लं त्या महिलेची स्वतःची झाली. आणि इथूनच तिच्या स्वतःच्या बकरीच्या कळपाची, तिच्या स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात होते. आणि याचा थेट आर्थिक फायदा किती होतो? तर यातून प्रत्येक महिलेला वर्षाकाठी जवळपास 30,000 रुपयांचं उत्पन्न मिळतं. विचार करा, ज्यांच्याकडे कमाईचं काहीच साधन नव्हतं त्यांच्यासाठी हा आकडा किती मोठा असेल. पण गोष्ट इथेच संपत नाहीये. हे जे यश आहे ना, ते फक्त एका महिलेपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. ह्यातून एक मोठी सामूहिक ताकद उभी राहिली आहे. आणि यातली सगळ्यात प्रेरणादायी गोष्ट कुठली असेल तर ती ही की आज याच सगळ्या महिलांनी एकत्र येऊन स्वतःची कंपनी सुरू केली आहे. तिचं नाव आहे गिरणा परिसर महिला पशुपालक उत्पादक कंपनी. म्हणजे विचार करा, ज्या महिला कालपर्यंत मदतीवर अवलंबून होत्या त्या आज चक्क एका कंपनीच्या मालकीण झाल्यात. म्हणूनच ही बँक फक्त पैसे कमावण्याचं साधन नाहीये, तर ती त्या महिलांच्या स्वाभिमानाचं प्रतीक बनली आहे. आणि खरं तर हेच या बँकेचं वैशिष्ट्य आहे. ही बँक तयार पैसे देत नाही, कर्जाचं ओझं टाकत नाही किंवा सहानुभूतीही दाखवत नाही. ही बँक काय देते? तर ही देते बळ, आत्मनिर्भर होण्याचं बळ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वाभिमान. आणि म्हणूनच तिथले गावकरी या बँकेला काय म्हणतात माहितीये? ते म्हणतात, ही बँक म्हणजे आमचं खरं एटीएम आहे. एक असं एटीएम जे पैसे नाही तर आत्मविश्वास देतं, स्वाभिमान देतं. खरंच ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे की विश्वासावर आणि एकमेकांच्या सहकार्यावर चालणारं हे मॉडेल आपल्या देशातल्या इतर ठिकाणीही गरिबीवर मात करण्यासाठीचा एक प्रभावी मार्ग ठरू शकतं, नाही?